पोहे बनविण्यास नाश्त्यासाठी त्यासाठी मी पोहे साफ करून धुवून घेतलेत. हे बघा, एकदम असे मोकळे मोकळे झालेत. त्यासाठी कढीपत्ता लागणार आहे, कांदा, मिरची, राई, जिरं, हळद, मीठ, हे थोडंसं हिंग, टोमॅटो पण टाकणार आहे, पण कापायचं विसरले. कढईत ठेवली तापायला, तेल लागणार आहे थोडंसं, हे थोडीशी साखर, तेल टाकूया. राई टाकूया. राई चांगली तडतडून द्यायची, मग जिरं टाकायचं. हे बघा, चांगली तडतडते. तर जिरं टाकूया. जिरं हलकं असतं, ते लगेच भाजतं. हे बघा, तर मिरच्या टाकून घेऊया. मिरच्या चांगल्या भाजून द्यायच्या, मग टोमॅटो टाकूया. हे बघा, मिरच्या भाजल्या आहेत. आता कांदा आणि कढीपत्ता टाकूया. पोहेला थोडा जास्त कांदा टाकायचा, छान लागतात पोहे. टोमॅटो कापून घेतला. कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा. मीठ टाकूया चवीप्रमाणे. कांदा चांगला भाजून घेऊया लाल. कांदा लाल होत आलाय, तर त्यात टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो टाकून घेतला, चांगला त्याला भाजून घ्यायचा. मस्तपैकी आज नाश्त्याला पोहे, नाश्ता करायला पोहे खायला. टोमॅटो पण चांगला मऊ झालाय. हे बघा, कांदा पण भाजलाय चांगला. तर थोडीशी हिंग टाकूया. कोथिंबीर नाही माझ्याकडं. तर थोडी हळद टाकूया. थोडीशी हळद टाकूया. तर पोहे टाकून घेऊया. पोहे टाकून घेतले, तर त्याला चांगले हलवून घेऊया. बारीक गॅसवर त्याला थोडीशी साखर टाकूया. थोडीशी साखर टाकायची, एवढी. छान लागतात पोहे असे. साखर टाकायची थोडीशी. करून बघा एकदा असे. गॅस बारीक करूया. थोडंसं पाणी शिपडूया, थोडंसं एकदम. असे पोहे ना एकदम मऊ होतात. थोडंसं पाणी शिंपडायचं, 2 मिनटं बारीक गॅसवर झाकण लावून ठेवायचं. बघा, थोडंसं पाणी शिंपडून झाकण लावून 2 मिनटं वाफ काढली. कसे झाले ते एकदम मोकळे मोकळे. थोडं 2 मिनटं अजून ठेवूया.
हे बघा झाले पोहे मस्तपैकी. हे बघा एकदम मऊ मऊ मोकळे मोकळे झालेत एकदम. हे बघा. या खायला नाश्ता करायला. या नाश्ता कराय पोहे मस्तपैकी लिंबू पिळवे आणि खाऊया सोबत चहा पण. या नाश्ता करायला.